हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कुराण शरीफ लिहिलं आहे अरबी नागरी लिपीमध्ये. रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. शेरवानी संस्करण हे कुठून छापलेलं आहे? प्रकाशक आहेत लखनौ किताबघर, मौसम बाग, सीतापूर रोड, लखनौ. इथून छापली आहे आणि हे कॉपीराईट इथे सगळं लिहिलं यांनी. आता याच्या इथे बघा, हे आहे कुराण शरीफ सुरत फुरकानी 25. हे 604 पानावर. ही आहे अरबी भाषा आहे, उर्दू लिपीमध्ये आहे. आणि हे सगळं ही भाषा अरबी हे देवनागरी लिपीत आहे. हे बघा, ही 52वी आयत आहे. 51वी समाप्त झाली. इथे लिहिलंय फला तुतियल काफिरन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन. याचा अनुवाद सुद्धा त्यांनी इथे केलाय हिंदीमध्ये. 51वी आयत संपली, 52वी सुरू झाली. कुराण शरीफचा ज्ञानदाता हजरत मोहम्मदना सांगतो की हे पैगंबर, तू या काफिरांचं ऐकू नकोस. कुराणच्या दलिलाने त्याचा सामना मोठ्या जोमाने करा. यांनी कबीरांचा अर्थ इथे मोठा केलाय. मोठा. आता त्याचा वास्तविक अर्थ आहे तो दास तुम्हाला सांगतोय. कुराण शरीफचा ज्ञानदाता तोच आहे जो वेदाचा ज्ञानदाता आहे, जो गीतेचा ज्ञानदाता आहे. आणि हा हजरत मोहम्मदजींना सांगतोय की हे पैगंबर हजरत मोहम्मद, तू इतर कोणाचंही ऐकू नकोस. कारण हे जे काफिर आहेत ते कबीरला अल्लाह मानत नाहीत, अन्य देवदेवतांना पूजतात. आणि तू माझ्याद्वारे सांगितलेल्या या कुराण शरीफची दलिलावर दृढ हो, विश्वास कर. आणि तो कबीर परमात्मा आहे जे इतर मानत नाहीत, त्यासाठी तू संघर्ष कर. त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस, लढू नकोस. जिहाद म्हणजे द्वंद्व करणे नाही तर संघर्ष करणे असे आहे. ते म्हणाले कबीर भगवान नाही तर त्यांचं तू ऐकू नको. तर कितीतरी कष्ट सोसावे लागले. आणि ते दृढ भक्त होते मोहम्मदजी. त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि त्यानंतर खूप कष्ट सोसावे लागले. आता बघूया 53वर. आता आपण इथे हिंदी वाचूयात. सुरत फुरकानी 25, 607 पानावर. इथे बघा, 59 मध्ये कमाल केली आहे की जे आकाशात आणि जमिनीवर जे काही या दोघांमध्ये आहे सर्व 6 दिवसात निर्माण केलं आणि नंतर तख्तावर जाऊन विश्रांती घेतली. वो अल्लाह बडा. इथे कबीर म्हणायचं होतं. हे बघा 59 वर हे लिहिलं आहे अर हवान फसल बिही खबीरन. याचा अर्थ मोठा केला त्यांनी. इथे म्हणायचं होतं की तो अल्लाह कबीर आहे. जो तख्तावर जाऊन विसावला तो कबीर आहे. अल्लाह कबीर आहेत, अल्लाह कबीर आहे हे लिहायला पाहिजे होते, म्हणजे प्रश्न आला नसता. तो कबीर अल्लाह रहमान आहे. त्याची खबर कुठल्याही बाखबर म्हणजे इलमवाल्याला विचारून बघा. 59 मध्ये स्पष्ट केलंय. पुण्यात्मांनो, आपण बघितलं की 3 पवित्र धर्मांच्या सद्ग्रंथामध्ये सिद्ध केलंय की परमेश्वर हा मनुष्य सदृश आहे. त्याचं नाव कबीर आहे. तो वरतून येतो. आता आपण गुरुग्रंथ साहेबमध्ये काय प्रमाण आहे ते बघूया. श्री गुरुग्रंथ साहेबजी. आता याच्यामध्ये आपल्याला हे पान नंबर 721 वर हे पहा. आता हे पहा. एक अर्ज गुफ्तम पेश तो दर गोस कून करतार हक्का कबीर करीम तू. हे शब्द बघा लक्षपूर्वक. हक्का कबीर म्हणजे सत कबीर,
दयाळू तू. हक्का कबीर करीम तू, दयाळू तू. बेऐब परवरदिगार. पुन्हा खाली पहा. हक्का कबीर, सत कबीर. हे एकदम समोर स्पष्ट दिसतंय. हक्का कबीर एकदम स्पष्ट लिहिलंय. हे सत कबीर. बोला, काय कसर राहिली आता? कोणी विचारलं, म्हणतात भगवान निराकार आहे. आणि महापुरुष काय म्हणतात? इथे परमेश्वर कबीर साहेब पण म्हणतात की हम ही अलख अला हैं कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक धनी हमरा नाम कबीर है. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारा तीर, दास गरीब अधर बसुम अवगत सत कबीर. की वर राहतो मी, सतकबीर आहे मी, सत्पुरुष आहे मी. सचखंडमध्ये राहतो, सर्व ग्रंथ प्रमाणित केले. परमात्मा मनुष्य दृश्य आहे, सहशरीर आहे, वरच्या लोकात राहतो. आणि इथे पण काही लीला करण्यासाठी व उपदेश करण्यासाठी येतो. दृढ भक्तांना भेटतो. ते सहशरीर आहेत, त्यांचे नाव कबीर आहे. ते कोण आहेत? अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार, सतगुरु पुरुष कबीर हैं कुल के सिरजनहार. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी में कबीर हुआ. वो धानक रूप रहा करतार. ते कबीर भगवान, कबीर इज गॉड, कबीर पूर्ण परमात्मा आहे. कबीर इज गॉड इति सिद्धम. सत साहेब. महाराजजी, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी यांची पूजा करणं बंद करवता. काय हे बरोबर आहे? ब्रह्मा विष्णू महेशाची पूजा आम्ही बंद करवतो? आम्ही काय बालक आहोत का? परमात्मा कबीरजी आदरणीय गरीबदास साहेबजींना सतलोकात घेऊन गेले होते. तिथे सगळ्या सत्याशी, सगळ्या स्थितीशी परिचित करून, ब्रह्मा विष्णू महेशाच्या स्थितीशी परिचित करून परत आणून सोडलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, तीनों देवा कमल दल बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, प्रथम इनकी वंदना फिर सुन सतगुरु उपदेश. त्यांनी सांगितलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव कमल दलामध्ये राहतात, आपल्या कमळात, या दलांमध्ये. आणि प्रथम त्यांची वंदना, हे मंत्र जे करतात, त्यांची साधना जे करतात, आणि मग सद्गुरूचा उपदेश ऐक, सद्गुरूंच्या ज्ञानाला ऐका, त्यांचा एक पूर्ण कोर्स करा, तेव्हा तुमचं काम होईल. ब्रह्मा विष्णू महेश हे आमचे काही शत्रू नाही. काही जण सांगतात की तुमचे गुरुजी तर ब्रह्मा विष्णू महेश पासून तुम्हाला बाजूला काढतात. ब्रह्मा विष्णू महेशाला आपण सोडवू शकतो. आता जसे म्हणतात, ऊर्ध्व मूलम अधशाखम, वरती मुळं असणारा, खाली 3 गुणांच्या फांद्या असणारा, उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आता इथे काय आहे? वरती मूळरूपी परमात्मा, खालती 3 शाखारूपी उलटा लटकावलेला संसाररूपी वृक्ष आहे. तर कोणी शाखेला कापू शकेल? कोणती बुद्धिमान व्यक्ती? झाडाच्या फांदीला कोणी कापा असे सांगेल? तर हिला तर कापून फेकून द्या. मग बाकीच्या खोडाचं आपण काय करणार? तर सांगायचा मुद्दा असा आहे की जसे परमात्मा सांगत आहेत की जसे की आपल्याला भक्तिरूपी रोप लावायचे आहे, आणि आपण नर्सरीमधून एखादे रोपटे आणले, कसे लावणार त्याला? खड्डा खणाल, आणि त्या खड्ड्यात त्याला मुळाच्या बाजूने मातीत दाबून, आणि मग त्या रोपांच्या मुळांना पाणी देऊ. म्हणजेच मुळाची पूजा करणार आपण, तेव्हा ते एक रोप झाड बनेल. त्याच्या फांद्या मोठमोठ्या होतील, 3 गुणरूपी फांद्या. त्या फांद्यांना फळे लागतील, आणि या फळासाठी तर आपण सगळी प्रोसेस करत आहोत. फलप्राप्तीसाठी आपण सारे करत आहोत. तर त्यांना तोडायचे नसते. आपल्याला असे करायचे, आपली पूजेची पद्धत म्हणजेच आपली वर्शिप अध्यात्माला अनुसरून करावी लागणार आहे, शास्त्रानुसार करावी लागणार आहे. बघा, समजा आपण एक रोप आणले, तर यात बुद्धिमत्ता आहे. मुळांना कुंडीत अथवा मातीत घातले, दाबून घातले, पूजारूपी सिंचन सुरू केले. मूळ म्हणजे कबीर परमात्मा आहे तिथे.
आता इथे आपल्याला या मुळांचे पूजन करायचे आहे. या ब्रह्मा विष्णू महेशाची पूजा करायची नाही. काय करत आहात तुम्ही? हे किती लहान मुलांसारखं काम केलंय आपण. हसू येतंय आम्हाला त्यावर. आपण साऱ्या अशी पूजा करत आहोत. उलटे काम करून ठेवले आपण. ब्रह्मा विष्णू महेशाला आपण इष्ट रूपात पूजत आहोत. कुंडीत लावले आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि अशी पूजा करत आहेत. तर कोणी समजदार व्यक्ती काय म्हणेल याला? सरळ करा याला. आणि तो माणूस भांडतोय की तू बाजूला हो, तू हे काय केलंस? आता बघा, मूळ तसेच सोडून दिले त्यांनी. आता मूळ तसेच वर राहून गेले तर भक्तिरूपी रोपटे सुकून जाईल. हे सगळं व्यर्थ आहे. हे सर्व शास्त्रविधीला त्यागून शास्त्राविरुद्ध केलेली साधना आहे. हे उलटे लावलेले भक्तिरूपी रोपटे. आणि आम्ही असे करायला सांगितले. याची पूजा कराल भगवान कबीर साहेबांची तर आपल्या शास्त्रानुकूल कर्म असतील. शास्त्रानुकूल संस्कार झाल्याने हे फळ ब्रह्मा विष्णू महेश यांनी द्यायचे आहे, कारण येथील हे प्रधान आहेत. आता इथे फळे लागतील. आता याचा पुरावा देतो. आता पुण्यात्मांनो, परमात्मा म्हणत असत की साधना बरोबर करा आणि मग तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल. आता जर तुम्ही त्यांची साधना केली जे काहीच देऊ शकत नाहीत. आता जसे तुम्ही कोणा एका फॅक्टरी मालकाची नोकरी करत आहात, तर नोकरी त्याची करताय, पण तुमची हजेरी लावून पगार बनून कॅशियरकडे येते, अकाउंटंटकडे येते. आता पगार तर अकाउंटंट देईल आणि तो कॅशियर देईल, पण ते देतील ते तुमच्या कामाचा मोबदला. आणि ती सुद्धा त्या मालकाची मजुरी केली तर. आणि जर तुम्ही त्या अकाउंटंटचे, कॅशियरचे जोडे साफ करू लागलात, प्लेट साफ करू लागलात आणि तुमची नोकरी सोडून दिली, तर ते काय खाक देतील तुम्हाला? चहा सुद्धा पाजणार नाहीत वेळेला. तर अशाच प्रकारे आपण पूजा तर करायची आहे, आपल्याला मजुरी तर करायची आहे, इष्टरूपात पूजायचंय त्या परमपित्याला म्हणजेच कबीर साहेबांना. त्यातून आपले शास्त्रानुसार केलेले शुभ संस्कार होतील आणि मग हेच देतील आपल्याला जोपर्यंत आपण इथे आहोत. तर इथले हे प्रधान आहेत. त्यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला द्यायचा आहे. जसे कर्म करशील तसे फळ देईल भगवान, हे त्यांचं शेवटचं विधान होतं. तर हे भगवान तर वर्क डनच देऊ शकतात, त्यात काही वाढवू शकत नाहीत. आणि फॅक्टरी मालक आहेत ते काही गिफ्ट पण देतील. म्हणजे परमात्मा आपले मालक आहेत. मालक तर काहीही देऊ शकतो. आता अजून थोडेसे दाखवतो, कारण कन्सेप्ट याच्याशी जोडलेली आहे. गीता अध्याय क्रमांक 3 मधील हे श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 मधील तुम्हाला दाखवतो श्लोक 10 पासून 15. हे बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 मधील आणि श्लोक क्रमांक 10. प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजेची रचना करून सांगितले होते की तुम्ही लोक या यज्ञाच्या द्वारे, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, शास्त्रानुकूल वृद्धी प्राप्त कराल. हा यज्ञ तुम्हा लोकांना ऐच्छिक भोग प्रदान करणारी असू दे. 11व्या मध्ये सांगितले आहे, यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि ते देवता तुम्हा लोकांना उन्नत करू देत. अशा प्रकारे निस्वार्थ भावाने एक दुसऱ्याला उन्नत करत तुम्ही लोक कल्याण प्राप्त कराल. 12व्या मध्ये परत सांगितले आहे, यज्ञाने मोठे झालेले देवता आता देवतांना काय पकडून मोठे करणार, ताणून मोठे करणार. तर ही विधी सांगून ठेवली आहे की शास्त्रानुकूल साधना करण्याने, मुळाची पूजा केल्याने तीनही देवतारूपी शाखा वाढतील, मोठ्या होतील. यज्ञाद्वारे, शास्त्रानुकूल साधनेद्वारे वाढवलेले म्हणजेच वाढलेले देवता या तीनही शाखा तुम्ही न मागताच ऐच्छिक भोग नक्कीच देतील. त्या देवतांना दिलेल्या भोगांना जो पुरुष ते न देता स्वतः भोगतो तो चोर आहे. आता काय सिद्ध झाले की जसे आपण मुळाची पूजा करू, जडाची म्हणजेच मुळाची पूजा केल्याने फांद्या मोठ्या होतील. हे देवता मोठे झाले, मोठे होऊन ते फळांनी भरून जातील, पण न मागताच देतील आपोआप, कारण आपण मुळाची पूजा करत आहोत. त्यांच्या हातात काही नाही, त्यांना द्यावे म्हणजे द्यावेच लागणार आहे फळ आपल्याला. आणि आता पुढे बघा, जे सांगतात की जे धर्मदान करत नाहीत ते तर चोर आहेत. ते स्वतः भोगतात, कुणाला न देता, काहीही दान न करता तो चोर आहे. 13व्या मध्ये म्हटले आहे, यज्ञातून उरलेल्या अन्नाचे जो ग्रहण करणारा श्रेष्ठ पुरुष
सर्व पापातून मुक्त होतो आणि जे पापी लोक आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. तर ह्याचा भावार्थ असा आहे. तर आता पुण्यात्मांनो, तर इथे सतलोक आश्रम बरबाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये संपूर्ण जगामध्ये हे एकच स्थान आहे जिथे शास्त्रानुसार साधना केली जाते. आता हे काय सांगत आहेत की यज्ञातून उरलेले अन्न खाणारा श्रेष्ठ पुरुष संत, संत म्हणजे चांगली आत्मा, सर्व पापातून मुक्त होतो. आपण सर्वात आधी परमात्म्याचा नैवेद्य काढून ठेवतो, भोजनाचा पण, तसेच हलव्याचा प्रसाद येतो त्याचाही. त्याचा देवाला नैवेद्य दाखवून मग बाकी अन्न वाटले जाते. तर हे सांगतात यज्ञातून उरलेले अन्न खाणारे संत, साधू, संत, भक्त, यज्ञातून उरलेले अन्न खाणारे म्हणजे संत, साधू, संत, भक्त, चांगली आत्मा सर्व पापातून मुक्त होतात. आता सांगायचे असे आहे की इथे प्रथम देवाला नैवेद्य दाखवून उरलेले अन्न त्याच्या बालकांमध्ये वाटले जाते, ते महापापनाशक बनते. तर इथे याल तर सर्व साधना कराल आणि सर्व पापातून मुक्त व्हाल, ज्ञान ऐकाल, धर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ, प्रणामयज्ञ, परिणामी ही सारी साधना, सारा उपचार दिला जाईल. आणि म्हणतात ना, जो दानधर्म करत नाही तो चोर आहे भगवंताचा. जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूल, ते बिदना बागुल किए वो फिर झूले उलटी झूल. म्हणतात ज्याने हरीची चोरी केली, भगवंताने जे सर्वांना दान दिले, धन, आपल्या संस्कारातून जो पुढे दान करत नाही तो तर भगवंतांचा चोर आहे असे सांगितले आहे. पुढे काय सांगत आहेत बघा. पुढे इथे निष्कर्ष निघतोय. 3ऱ्या अध्यायातील आपण हा 13वा श्लोक वाचला. यज्ञातून उरलेल्या अन्नाचे सेवन करणारा श्रेष्ठ संत, संत म्हणजे तुम्ही चांगले आत्मा, सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक स्वतःपुरते केवळ कमवतात आणि खातात इथपर्यंतच सीमित असतात, तर ते पापालाच खातात. आता 14 आणि 15 मध्ये एक निर्णायक ज्ञान दिलेले आहे. पहिले यांचा अनुवाद वाचून दाखवतो या इंजिनियरांचा. संपूर्ण प्राणी अन्नातून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती वृष्टीपासून होते. वृष्टी यज्ञामुळे होते. यज्ञ याचा अर्थ आहे शास्त्रानुकूल पद्धतीने केलेला विहित कर्मांनी युक्त, म्हणजेच धार्मिक अनुष्ठान. आणि कर्म समुदायाला तू ब्रह्मो उद्भवम यांनी ब्रह्माचा अर्थ वेद करून टाकला. आता हे काय बरोबर आहे? यांनी ब्रह्माचा अर्थ वेद करून टाकला. हे लिहायचे होते की येथे आम्ही येथे आलो. या काळाच्या लोकात आम्हाला कर्म करूनच मिळेल असेच मिळणार नाही. तर म्हणतात हे कर्म लावले ब्रह्मने. ब्रह्मने इथले विधान बनवले आणि त्या ब्रह्माची उत्पत्ती झाली त्या परम अक्षर ब्रह्ममधून, त्या परमात्म्यातून, सच्चिदानंद घन ब्रह्ममधून. याचा अर्थ तर हा आहे. पण यांना काही ज्ञान नव्हते, सगळे उलट अर्थ लावले यांनी. हे बघा, कर्म समुदायाला तू वेदातून उत्पन्न नाही, ब्रह्ममधून, ब्रह्ममधून उत्पन्न झालेले, ब्रह्म अक्षरम समुद्भवम, अविनाशी परमात्म्यातून. इथे ब्रह्म लिहायचे होते. काळ अविनाशी परमात्म्यातून उत्पन्न झाला आहे हे जाण. यावरून असे सिद्ध होते की सर्वगतम ब्रह्म, सर्वगतम म्हणजे सर्वव्यापी परमात्मा, सगळ्यांचा मालक, सदैव यज्ञांमध्ये प्रतिष्ठित आहे. तो इष्टरूपात पूज्य आहे, तोच प्रतिष्ठित आहे. सर्व यज्ञात त्याला इष्ट मानून पूजा केली पाहिजे, याचा निष्कर्ष असा निघाला आहे. आता आपण त्या परमात्म्याला इष्ट मानून पूजा करू लागलो तर आपली शास्त्रानुकूल साधना होईल. आणि यात म्हटले आहे की हे जे सारं काही शास्त्रानुकूल साधना केल्याने आपले शुभ संस्कार वाढतील, भक्तिरूपी रोप वाढू लागेल, ब्रह्मा विष्णू महेशापर्यंत आपले संस्कार जातील. आणि हे न मागता तुम्हाला देतील, तुम्हाला न मागता देतील. जसे फांदी फळांनी भरून जड झाली की देते. तुम्हीही खावा, तुमचे नातेवाईक घेऊन जाऊ देत, शेजारी पण तोडून घेऊन जाऊ देत, तरीही संपणार नाहीत. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण भक्तिकर्म पूर्ण होतो. तर मी तुम्हाला सर्वात प्रथम परमात्म्याने म्हटले आहे कि तीनों देवा इन कमल दलों में बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, और प्रथम इनकी वंदना और फिर सुन सतगुरु उपदेश. तर आपण यांची पूजा नाही करत आहोत,
आपण बस कुणाचे तरी भाडे देत आहोत, टॅक्स भरत आहोत, जसे की आपण विजेचे बिल भरत आहोत, आपण बिल भरत आहोत टेलिफोनचे. ही काय पूजा थोडी आहे? ते तर आपण त्यांना देत आहोत म्हणजे ते आपल्या सुविधा चालू ठेवतील. नाही दिले तर कनेक्शन तोडून टाकतील. तर आपण शास्त्रानुकूल साधना कंप्लीट कोर्स न करता आपली आपली डफली वाजवत आहोत, ज्या कारणाने आपण परमात्म्यापासून मिळणाऱ्या साधनांपासून वंचित होत आहोत. आपण नास्तिक होऊ लागलो होतो आणि दया केली आहे परमेश्वराने तुमच्यावर आणि या दासावर. या दासाला बनवलं तो तत्वदर्शी संत, आणि जे ज्ञान 600 वर्ष लपवून ठेवलं होतं त्याची किल्ली या दासाला दिली, आणि या दासाने आता ते त्याच्या मुलांसमोर खुले केले आहे. हे बघा, हे आपल्या शरीराचे चित्र आहे. यामध्ये ही कमळे दाखवली आहेत. इथे मूळ कमळात गणेशजी, आणि याचा हा किलियम जप आहे, आणि याच्यावर हे स्वादचक्र अनुष्ठान, याला स्वादिष्ठान चक्र असे सुद्धा म्हणतात. याच्या 4 पाकळ्या आहेत, याच्या 6 पाकळ्या आहेत दुसऱ्या कमळाच्या, आणि सावित्री ब्रह्माचा ओम जप आहे. इथे लक्ष्मी आणि विष्णूचा जप आहे, हे नाभी कमळ आहे, आणि याचा हा हरियम जप आहे. इथे शिव आणि पार्वती राहतात. यांना परमात्म्याने इथे मंत्र दिला होता, हा मंत्र. त्यानंतर ते याचे शिष्य बनले होते. आता शंकर भगवान याचा जप करतात, म्हणून सोहम जप इथे आहे. आता इथे बघा, ही दुर्गा आहे. हिचे हे 16 पाकळ्यांचे कमळ आहे, आणि हे कंठ कमळात आहे, आणि हा यांचा जप आहे. आता इथून पुढे वेगळं आहे, आणि इथे केवळ देवाने संदेश दिले आहेत. आता हे आहेत या शरीरातून या पिंडातून निघण्यासाठी आपल्याला हे मूलमंत्र जप करायचे आहेत. कसे करायचे आहेत ते तर नाही सांगणार, तो जे उपदेश घेईल त्यालाच सांगेन. आता हे तर झालं. आता आपण या 5 नामांचा जप करणार आहोत. तर या 5 नामांची आपण साधना करणार आहोत, पूजा नाही. आता आपण या भगवंतांचे कर्ज घेऊन ठेवले आहे. इथे फसलो आहोत, लाभ घेत आहोत, ऋणी होत आहोत. या मंत्राने आम्ही यांचे ऋण उतरवणार आहोत, आणि हे या देवतांचे मूल मंत्र आहेत, यांच्याकडून घेतलेल्या लाभांचे. जसे एक रेडा असतो, एक वळू असतो, किंवा सांड असतो, ज्याला आमच्याकडे खागड असे म्हणतात. खागड, त्याचा एक मंत्र असतो. नाहीतर रेड्या रेड्या म्हणत राहा, काही ऐकणार नाही. आणि जर त्याला एकदा हुर्र असं केलं तर तो लगेच असा बघेल आणि पळत येईल इकडे. तर रेडा तर त्याचं नाव आहे, आणि हा मूलमंत्र आहे जो त्याला प्रभावित करेल, ओढून घेईल. तर हे मंत्र मूलमंत्र आहेत या देवतांचे, ज्याला हे वश आहेत. म्हणजेच ते तुम्हाला ऑटोमॅटिकली आकर्षित करू लागतील आणि तुम्हाला पूर्ण लाभ देऊ लागतील. आता काय सांगतायत की हरे राम 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 हरे हरे, श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे श्याम सीताराम, राधे राधे श्याम मिला दे, ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः. हा गायत्री मंत्र, हे मोक्ष मिळवण्याचे मंत्र नाहीयेत. हे सगळं व्यर्थ आहे, युसलेस आहे. गीताच्या अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये स्पष्ट केलं आहे की जे शास्त्रविधी न पाळता मनमानी आचरण करतात, पूजा करतात, त्यांना ना काही सुख मिळेल, ना काही गती मिळेल, ना काही त्यांना सिद्धी प्राप्त होईल, अर्थात युसलेस. म्हणूनच गीतेच्या 16व्या अध्यायात 24व्या श्लोकात स्पष्ट केलंय, याकरता तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये कोणती साधना केली पाहिजे आणि कोणती साधना सोडून दिली पाहिजे. सद्ग्रंथाला ठोक आधार मानावा, एखाद्या लोकवेदाला नाही. तर श्रीमद भगवद्गीता हा आपला भक्तीचा आधार आहे. पवित्र वेद आपला आधार आहे भक्तीचा, साधनेचा. परंतु पुराण आपले सहकारी आहेत अध्यात्म ज्ञान समजण्यासाठी. आणि जे पुराणांमध्ये जो वेद आणि गीतेचा भक्तिविधी दिलाय तो तर वेद आणि गीतेचाच आहे. तो तर आम्ही त्यांच्याकडूनच ग्रहण करणार, बाकी कुणाकडून नाही घेणार. बाकी अन्य त्यांच्यामध्ये पुराणाच्या धार्मिक वक्त्याचं, ऋषींचं, त्याच्या घरचं ज्ञान आहे जे वेद आणि गीतेशी मेळ खात नाही, त्याचा आपण स्वीकार करायचा नाही. गीता ज्ञानदाता म्हणतोय माझं ओम अक्षर आहे, नथिंग एल्स, आणि कोणता जपही नाही. या उपर जर कोणी मंत्र जपत असेल तर तो दगड माती गोळा करतोय. जो दगड माती गोळा करतोय हिरा नाही, हे ब्रह्मस्तरचा आहे. आणि याची साधना करत
जो अंतसमयी शरीर सोडतो तर तो परमगतीला प्राप्त होतो. परमगती कोणती आहे? तर ब्रह्मलोक. आणि गीतेच्या अध्याय नंबर 8च्या 16व्या श्लोकात म्हटलंय की ब्रह्मलोकापर्यंत तिथपर्यंत गेलेले सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत. आता गीतेच्या 17व्या अध्यायात 23व्या श्लोकामध्ये सांगितलंय की त्या सच्चिदानंद घन ब्रह्माला मिळवण्यासाठी 3 मंत्रांचा जप करण्याचा निर्देश आहे. नथिंग एल्स. निर्देश म्हणजे हा पूर्ण आदेश आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. नथिंग एल्स. हे असं आहे पहा. 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक श्रीमद भगवद्गीता आणि हा 17वा अध्याय. 17व्यातला 23वा श्लोक आहे. ओम तत्सत इति निर्देशः ब्राह्मण त्रिविध स्मृतः ब्राह्मणा तेन वेदाच यज्ञः विहिता पुरः. ओम ओम तत् तत् सत सत असा हा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्माचा मंत्र आहे. आता सच्चिदानंद घनब्रह्माचा मंत्र ओम तत्सत त्याला मिळवण्याचा ओम तर पुण्यात्मांनो सरळ आहे ब्रह्म क्षर पुरुषाचा, आणि जो तत् आहे तो अक्षर पुरुषाचा, आणि सत आहे परमाक्षर ब्रह्माचा. हा सुद्धा कोडवर्ड आहे, सांकेतिक शब्द आहे. ओम आणि तत् दोन्ही सांकेतिक शब्द आहेत. ते दोन्ही मिळून सतनाम बनतो या 2 अक्षरांचा. आणि आजपर्यंत ज्यांना मोक्ष मिळालाय त्या महापुरुषांनी या सतनामाचा जप केलाय. आणि जो सत आहे तो सारनामकडे संकेत करतो. तो सुद्धा वेगळा मंत्र आहे. तो सांकेतिक कोडवर्ड या दासाजवळ आहे, पूर्ण जगात दुसऱ्या कोणाजवळ नाही. तर अशा प्रकारे ही साधना तर या प्रकारची आहे. या सद्ग्रंथामध्ये तर ही सहज साधना सांगितलेली आहे. सहज साधना, सिंपल वर्शिप. आणि या लोकांनी आपल्या हठयोगाच्या ज्ञानाने याला इतके कठीण बनवले की कोणी उभं राहून तप करतंय, की कोणी उलटे खाली डोके वर पाय करून, कोणी व्रत करून, तर कोणी पर्वतांवर जातात भगवंताला शोधण्यासाठी, आणि कोणी काही वेगळे मंत्र करतो जसे हरे कृष्ण 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 राधे राधे श्याम. हे गीतेत कुठे आहे? तर गीतेत जे लिहिलं आहे ती साधना आहे भक्तीची. तर ते सोडून जी साधना किंवा मंत्र आपण करतो ते शास्त्रविधीला त्यागून मनमाना आचरण आहे. ते तर युसलेस आहे. गीतेच्या अध्याय क्रमांक 16 मधील श्लोक क्रमांक 23 मध्ये म्हटले आहे की अर्जुन, जो शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करतो, न ही त्यांना गती मिळू शकते, ना त्यांना सुख मिळते, ना कोणती सिद्धी प्राप्त होते. म्हणजे हे तर युसलेस आहे. तर गीतेमध्ये जी वर्णित विधी आहे त्याला प्राप्त करायचा जो मंत्र आहे, आणि मग संकेत देऊन ठेवलाय की त्या तत्वदर्शी संताला विचार, जाणून घे. तर ही अशी साधना करावी. 3ऱ्या अध्यायातील 8व्या श्लोकात गीतेचा ज्ञानदाता म्हणत आहे की तू एका स्थानावर बसलायस, हे तर वेद ज्ञान आहे. आणि काम सोडलेस, तू कर्म केले नाहीस तर तुझा निर्वाह कसा होईल? हे तर बरोबर आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 मध्ये श्लोक क्रमांक 8 मध्ये काय लिहिलंय हे बघा. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 आहे श्रीमद भगवद्गीतेचा, आणि श्लोक क्रमांक 8 आहे. इथे हा चालू होतो. इथे याचा अनुवाद आहे. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, की शास्त्रात लिहिल्याप्रमाणे साधना त्यानुसार साधना कर. म्हणजेच कर्म न करण्याची अपेक्षा कर्म नाही करणे, कर्म न करणे म्हणजेच एका जागी बसून हठयोग करणे, यापेक्षा कर्म करणेच हेच श्रेष्ठ आहे. तथा कर्म न केल्याने तुझा शरीर निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही. तुझा उदरनिर्वाह कसा होईल जर तू एका जागी बसून राहिलास तर? तर आता पुण्यात्मांनो, आता जो तुम्ही 3ऱ्या अध्यायातील 8वा श्लोक बघितलात श्रीमद भगवद्गीतेमधला, तर हे आहे वेदज्ञान. कारण हे यजुर्वेद अध्याय क्रमांक 40 मध्ये मंत्र क्रमांक 15शी मिळते जुळते आहे. तर 6व्या अध्यायातील 16व्या श्लोकात मग हेही सांगितले आहे की हे अर्जुन, हा योग नाही खूप खाणाऱ्यांचा आणि नाही बिलकुल न खाणाऱ्यांचा आहे. हे खूप खाणे म्हणजे एकदम तडस लागेपर्यंत खाणे, मग भक्ती कशी होणार? आणि बिलकुल न खाणे, व्रत ठेवणे, हे सुद्धा गीतेमध्ये निषिद्ध आहे. की हे व्रत ठेवा एकादशीचे, हे कुठून आणले? आणि न ही खूप झोपणाऱ्याला आणि न अधिक जागरण करणाऱ्याला सिद्धी होते. 16व्यात तर हाही कन्सेप्ट समजावला आहे की कोणतेही व्रत ठेवणे व्यर्थ आहे. आणि हे एकादशीचे व्रत तर खूप जण सांगतात. तर हा लोकवेद आहे, दंतकथा आहेत, वेदशास्त्र विरहित ज्ञान आहे. त्याच्या करण्याने काहीही लाभ होणार नाही गीतेच्या अध्याय क्रमांक 16च्या श्लोक क्रमांक 23 नुसार.
आता आपण पुन्हा त्याच प्रसंगावर येतो की जिथे 3ऱ्या अध्यायातील 8व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगत आहे की तू एकाच जागेवर बसलायस, हे तर वेदज्ञान आहे. आणि काम सोडून दिलेस तर तू कर्म नाही केलेस तर तुझा निर्वाह कसा होईल, हे तर बरोबर आहे. महाराजजी, पूर्ण संतांची ओळख काय असते? आणि गुरूंची लक्षणं काय असतात? गुरु पूर्ण असावेत, सद्ग्रंथांचे जाणकार असावेत. आदरणीय गरीबदास साहेबांनी पूर्ण संतांची लक्षणं सांगितलेली आहेत. कि सतगुरु के लक्षण कहूं, मधुरे बैन विनोद, 4 वेद 60 शास्त्र, वो कहे 18 बोध. सद्गुरूंच्या लक्षणांमध्ये हे एक विशेष लक्षण आहे की ते परमसंत असतील, पूर्ण संत असतील, ज्यांना सर्व सद्ग्रंथांचे ज्ञान असेल. फिर सतपुरुष जिन जानिया, सतगुरु तिसका नाम. ज्याने परमात्म्याला जाणले त्यांचं नाव सद्गुरू आहे. कबीर परमात्माजी यांचा आदेश आहे, जे पूर्ण गुरु असतील ते 3 वेळा दीक्षा कर्माला पूर्ण करतील, आणि जे नकली असतात ते एकदाच देऊन पूर्ण करतात. यांच्याकडे कख नाही. पवित्र कबीर सागरमध्ये सांगितलेले आहे की 3 वेळानंतर प्रोसेस पूर्ण होते. तर प्रथम मंत्र पेय पदार्थाबरोबर, पाण्याबरोबर अमृत बनवून दिले जाते, हे कबीर सागरमध्ये सांगितलेले आहे. तर पुण्यात्मांनो, 2ऱ्या वेळी त्याची दृढता बघून, भक्ती बघून त्याला सतनाम दिले जाते. नंतर सतनाम, भक्तीची दृढता बघून, कमाई बघून, त्यांचे मोजमाप करून तेव्हा सारनाम दिले जाते. तरच सारनाम काम करेल, नाही तर नाही करणार. तर 3 वेळात पूर्ण प्रोसेस आहे. गीता अध्याय नंबर 17 23व्या श्लोकात सांगितलेले आहे की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मरते. ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, परमाक्षर ब्रह्म, पूर्ण पुरुष तर कोणी अन्य आहे, याला प्राप्त करून घेण्याचे, सनातन परमधामाला जाण्याचे परमस्थान मिळवायचे. आणि जन्म आणि मृत्यूपासून सुटका होण्याचा, मोक्ष मिळवण्याचा कोणता मंत्र आहे? 17व्या अध्यायात 23व्या श्लोकात म्हटलेले आहे की ओम तत्सत इति ब्रह्मणे त्रिविध स्मरते. त्या सच्चिदानंद ब्रह्माला म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त करण्याचे, त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचे, आदी पुरुष परमेश्वराला प्राप्त करण्याचे हे 3 मंत्रांचा जप करणे असा आदेश आहे, बाकी काही नाही. याच्या व्यतिरिक्त कोणी हरे राम हरे कृष्ण, सीताराम राधेश्याम, अन्य कोणताही जप आपण करतो तो मोक्ष प्राप्तीचा नाही. तर त्यासाठी कोणते मंत्र आहेत? तर ओम तत्सत. ओम तर क्षरपुरुषाचे, तत् अक्षर पुरुषाचे, तत् सांकेतिक आहे, तर ओम सरळ निर्देशित आहे. आणि हे सत पण सांकेतिक आहे. हे सत सुद्धा सांकेतिक आहे परम अक्षर ब्रह्मचे. हे तत्सत हे सांकेतिक आहे. हे पूर्ण परमात्मा कबीर देवांनी, परम अक्षर ब्रह्मनी स्वतः येऊन सांगितलेले आहे. सो हम शब्द हम जग में ल्याए, सार शब्द हम गुप्त छुपाए. म्हणतात की सोहम शब्द हा कोणत्याही सद्ग्रंथात दिलेला नाही. आपण जे 52 अक्षरांचे लेख लिहिता त्यात हा मंत्र नाही. तर सोहम मंत्र नाही, आणि हा सोहम मंत्र घेऊन आलो आहे. तर सार शब्द आम्ही गुप्त ठेवलेला आहे. नामा छिपा ओम तारी, पीछे सोहम भेद बिचारी. सार शब्द पाया जद लोई, आवागमन बौड़ ना होई. कोटों मध्य कोई नहीं रह झूमक रहा, अरबों में कोई गर्क सुनो राई झूमक रहा. म्हणतात की या तत्वभेदाला कोणीही जाणू शकले नाहीत. कथा सांगितली, पैसे मिळाले, इथपर्यंत सीमित आहेत हे लोक. याच्यावर ते नाचत असतात. सगळा पैशाचा नाच चालतो. आणि हे ज्ञान जाणणारा, जो तत्वज्ञानाला जाणणारा आहे, जे मी सांगत आहे, मानव शरीरधारी करोडो लोकांमध्ये कोणी भेटणार नाही. अरबों में कोई गर्क सुनो राई झूमक रहा. अरबांमध्ये, ओय होय,
पुण्यात्मांनो, आज संपूर्ण जगातील मनुष्य संख्या 7 अरबपेक्षा काही जास्त आहे. आणि 7 अरब लोकांमध्ये 1 अरब कमीत कमी हे लोक मार्गदर्शक सुद्धा असतील, गावागावात, घराघरात. तर या सगळ्या विश्वात या दासाशिवाय हे तत्वज्ञान पृथ्वीवर कोणाकडेच नाहीये, या 21 ब्रह्मांडात नाहीये. तर तुम्हा सर्वांचे किती सौभाग्य आहे. तुमच्या नशिबाची प्रशंसा करा आणि त्या पित्याचे आभार माना, ज्याने तुम्हाला अशा वेळी जन्म दिला आहे. धन्य आहे तुमचे माता पिता ज्यांनी जन्म दिला, आणि याचा पूर्ण लाभ घ्या. आता पुण्यात्मांनो, काय सांगतात परमात्मा? साईं इतना दीजियो जा मैं कुटुंब समावे, हम भी भूखे ना रहे, अतिथी न भूखो जावे. यापेक्षा जास्त मागणे या काळाच्या जेलमध्ये म्हणजे आपला मोठा मूर्खपणा आहे. एवढेच मागा बस तुम्ही, यातच सारे काही मिळेल. कारण की हे कलियुग आहे, आणि कलियुगात मशिनरी जरुरी असेल तर तुम्ही तेवढेच मागा. कुटुंब समावे म्हणजेच रिक्वायरमेंट ऑफ द फॅमिली, परिवाराच्या गरजा म्हणजेच जामे कुटुंब समावे. और हम भी भूखे ना रहे और अतिथी न भूखा जाए. मग देईल तुम्हाला. मग त्याच्या वचनांप्रमाणे तुम्ही वागा. आता परमात्म्याने एक भूमिका करून दाखवली आपल्याला कि साईं इतना दीजियो जिसमें कुटुंब समावे. एक धाणक म्हणजेच विणकर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक बारीक बारीक धागा इकडून तिकडे करत कपडा विणतो. एका दिवसात मोठ्या मुश्किलीने 5 फूट 10 फूट बनवू शकतो. 5 फूट 4 फूट आणि खूप लांब शेकडो फुटी तार ठाण मांडून बसावे लागते. जेव्हा ते काम करत असतात ते आठवड्यात पुरे होईल आणि त्याची मजुरी त्यांना मिळेल, आणि त्यातून आपल्या परिवारासाठी जी आवश्यक सामग्री होती, खाद्यपदार्थ लागत, आणि जे बाकी राहायचे ते सत्संग आणि भंडाऱ्यात खर्च करत असे. या प्रकारे परमात्मा आपल्याला उदाहरण देतात की या लोकात तुम्ही भगवंताची भक्ती अवश्य करा, पूर्ण संतांकडून प्राप्त करून. त्यानंतर परमात्मा ॲक्शनमध्ये येईल. जर मनमानी फॉर्म्युले वापरले तर सफल होणार नाही, कारण तेव्हा तुमच्याबरोबर तो काळ असेल, म्हणजेच मन, आणि मग केवळ वर्क डन मिळेल तुम्हाला. इथे तर वर्कपेक्षाही वेगळे मिळेल तुम्हाला. नशिबापेक्षा चांगले देईल परमात्मा, कारण आपण परमात्म्याशी अजून दुसरे काही मागतच नाही आहोत. एवढंच मागतोय की आमची भक्ती अशीच राहू दे आणि आम्हाला कोणत्या आवश्यक वस्तूचा अभाव होऊ नये. बस एवढंच. आता जसे हे विचार करतात आपल्या मुलांसाठी, हे बनवून ठेवू, ते बनवून ठेवू. जसे की एक लालाजी होता, शेठ, धनी. त्याने आपल्या मुनिमांना एक दिवस आपल्या सर्व संपत्तीचे टोटल करायला सांगितले की किती संपत्ती असेल. तर त्यांनी सांगितले की इतकी असेल. माझ्या किती पिढ्या यातून निर्वाह करू शकतात. त्यांनी सांगितले की तुमच्या 5 पिढ्या तर बसून खाऊ शकतील एवढी संपत्ती आहे तुमच्याकडे, एवढे धन आहे तुमच्याकडे. अरे भल्या माणसांनो, मग 6वी काय खाईल? ती 6वी काय खाईल? अजून काहीतरी विधी सांगा. तर त्यांनी सांगितले की साधू संत सांगतात त्यांचे सत्संग ऐकले पाहिजेत. तर सत्संगात सांगितले गेले की भाई दान करावे. जर धन हवे असेल तर दान करावे, आणि दान केल्याने खूप धन मिळते. आणि दानामध्ये जसे साधू संत भक्तांना जे आपण दान करतो ते जास्त लाभ देणारे असते. इथे तर सारे साधू संत येतात. तरी पण जो कोणी देवाच्या नावे जंगलामध्ये झोपडीमध्ये बसले होते, साधू संत भक्त, ते पूर्वीचे संस्कारी होते. पूर्वीची पुण्य त्यांना प्रेरित करत आणि मग ते बसून रामराम करत राहत. पण भविष्याचा उपाय त्यांच्याजवळ नाही, मागील पुण्य त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे प्रेरित होऊन
त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. त्यांनी जंगलामध्ये बसून किंवा अजून कुठे साधना करत आहेत, तर त्यांची मागील पुण्यच तिथे फल देत असतात. एखाद्याला आशीर्वाद दिला, त्याचा लाभ झाला, त्याला रोटी मिळून जाईल. तर असे चालू होते यांचे काम. तर एक साधू होता, भक्त होता आणि पती पत्नी होते दोघं. तिथे राहत होते. त्यांना माहिती होते की इथे भक्त आहेत. तर त्या लालाजीने काय केले, शेठने काय केले, तर सगळ्या मुंशींना सांगितले की नोकरांना बरोबर घ्या आणि आसपास जेवढे काही साधू संत आहेत त्या सगळ्यांना पीठ द्या. जो कोणी जे मागेल, खांड, जेवण, तांदूळ सगळे घेऊन जा आणि देऊन या. आता ते देत येत होते. ते त्या भक्ताच्या इथे आले. त्यांनी म्हटले की भक्तजी, की आमच्या लालाजींनी तुमच्यासाठी हा शिधा पाठवला आहे, म्हणजे पीठ, तांदूळ, खांड, मीठ इत्यादी, डाळ. तुम्ही घ्या. त्याने आपल्या पत्नीला विचारले की बघ जरा किती सामान आपल्या जवळ आहे. तिने सांगितले की संध्याकाळचे तर आपल्या जवळ आहे. संध्याकाळचे आहे? हो आहे. नाही म्हणून सांगितले, आम्हाला नको, आमच्याकडे संध्याकाळचे सामान आहे. ते म्हणू लागले उद्या खा. ते म्हणाले उद्याचे उद्या बघू, आता आम्ही घेऊ शकत नाही. ते म्हणाले अरे कमालच आहे. त्यांनी घेतले नाही तर ते परत घेऊन आले. ते शेठने विचारले की तुम्ही त्यांना देऊन का नाही आलात? त्याने तर सारे मोजून ठेवले होते. त्यांनी सांगितले की त्यांनी हे घेतले नाही. का नाही घेतले? त्याने असे सांगितले की संध्याकाळचे तर आहे, सकाळचे भगवंत अजून देतील, आम्ही टेन्शन नाही घेत. आता त्या लालाजीच्या डोक्याची चक्रे चालू लागली. अरे हे तर गजब झालं. मी तर 6व्या पिढीचा ठेका घेतोय आणि यांनी तर सकाळचं पण देवावर सोडलं. तिथून निघून तो त्यांच्याकडे गेला आणि विचारू लागला, तुम्ही असा निर्णय का घेत आहात? भुकेने मराल ते सांगू लागले. भुके तर ते मरतील जे भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत. आणि आम्हाला तर भगवंत पुढचे देत राहतो. जे ज्ञान ऐकलेलं होतं ते सांगण्यासाठी लालाजीला बसवून घेतलं. सांगतात की आईच्या पोटात जेव्हा तुम्ही होता तेव्हा कोणाला चिंता होती तुझी? ही तर खरी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही आईच्या गर्भातून बाहेर आलात, तुमचे दात नव्हते, तुम्ही रोटी, भात, आटा खाऊ शकत नव्हता आणि त्यापूर्वी तुमच्या आईच्या स्तनात दूधही नव्हते. तेव्हा बाहेर येताच परमेश्वर किती चिंतित आहे, तुम्हाला अमृत दूध पाजले आणि तू ठेकेदार 6व्या पिढीचा. तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये लालाजी आणि गाढवाच्या योनीत जाशील तू. तो म्हणाला काय करू, मी तर मेलो, काय करू, तू तर कचरा गोळा केलास. पापाचा भागीदार तू बनशील आणि खाईल तुझी पिढी. ते त्यांचं नशीब बरोबर घेऊन येतील, ते तुझ्या भरोशावर नाहीयेत. आता काय करू? त्यांनी सांगितले हे वाटून टाक, धर्म कर, तुझे प्राण वाचतील. तेव्हा त्या लालाजीने त्याचा भंडारा सुरू केला आणि तुझे धनही वाचेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की पुण्यात्मांनो, आपण तर लांब लचक हिशोब घेऊन बसलो आहोत. उद्याचा काही भरोसा नाही. बघा, शेवटी तुम्हाला या स्थितीमध्ये यावे लागेल आणि ज्या मार्गावर तुम्ही जात आहात त्याला काही अंत नाही. आज कोणाकडे एक प्लॉट आहे तर थोडासा जुगाड करून विचार करतो की अजून एक घेतो, आणि मग जुगाड करताना विचार करतो की तिथे रेट तर चांगला मिळतोय, वाढणार आहे, आणखी एक घेऊयात. तिथेही डाव लागला तर अजून दुसऱ्या शहरात सुद्धा घेऊ शकतो. यातच त्याचा मृत्यू होऊन जाईल आणि मग कुत्रा बनून तिथे फिरत बसेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. 101% सत्य आहे की अंतसमयी जेव्हा एकटा चालेल, मग तू रडशील की माझे काहीच उरले नाही, माझ्याबरोबर कोणी चालत नाही, हे काय झाले? आणि परमात्मा सांगतात की मी रोज सांगत होतो, पूर्ण जीवनभर समजावत होतो की तुझा कोणी साथी नाही, तुझा साथी मी आहे. मला तर तू विसरून गेलायस. तर तुझ्यावर इथेही जे संस्कार आहेत मुलांचे, परिवाराचे, आईवडिलांचे, भाऊ बहिणींचे, पती पत्नीचे, यातही मी तुला सेट करेन. तुझे हे संस्कार चांगल्या प्रकारे होतील हे मी बघेन, सगळ्यांचे जे मला शरण येतील, आणि मग सर्वांना मोक्ष मिळवून देईन. आता म्हणत आहेत
कह कबीर शरण गह मेरी हो रक्षा जलथल की. दासाने एक दिवस तुम्हाला सांगितले होते की आजी आपल्या नातवाला घेऊन इथे उभी होती भेटण्यासाठी. 1.5 महिना झाला आणि तो मुलगा असेल जास्तीत जास्त 1 वर्षाचा नाहीतर 1.5 वर्षांचा. तर ती काय सांगत होती की एक मोठी बादली होती, त्या बादलीवर चढला. तर चढता चढता ती पाण्याने भरलेली होती बादली, त्यात तोंडावर पडला. आणि आम्ही कुठे बोलत होतो, काम करत होतो. 4 तासानंतर जेव्हा बघितलं तेव्हा तो मेला होता. माझा जो परिवार आहे, माझा जावई आणि माझी मुलगी, ते तुमचा सत्संग ऐकत होते, पण त्यांनी दीक्षा घेतली नव्हती. आणि त्यात भक्तांच्या अशा अनेक लीला ऐकून गदगदत होते. तर त्या दिवशी त्याच्या पित्याने न्याय पुकार केला की भगवान, जर सगळे म्हणतायत की भगवंत आहे, भक्ती आहे, तर माझं मूल जिवंत होऊ देत. आणि मग 4 तास डोकं पाण्यात बुडालेले ते बालक, तो जिवंत होण्याचा तर प्रश्नच येत नाही. आणि खूप काळ त्याला बाहेरही ठेवले होते. जेव्हा त्याचा पिता आला तर त्याने धावा केला, तर 2 सेकंदात मुलाने उचकी दिली आणि डोळे उघडले. बोल सद्गुरुदेव की. तर पुण्यात्मांनो, न सांगताच कसं कळणार? स्वतः परमात्मा इथे 120 वर्ष राहून गेले, पण आपल्याला हिऱ्याची किंमत कळली नाही आणि त्यामुळेच मार खात राहिलो. आणि एकतर सांगितलं जातं, मी पुराव्यासह हे सिद्ध करू शकतो की या जगामध्ये कुणाजवळ ज्ञान नाही तर कुणाजवळ समाधान नाही आणि कबीरासारखा भगवान नाही. आणि या परमात्म्याच्या दासाला जे काही ज्ञान आहे, कबीर परमात्म्याने दिल्यासारखं ज्ञान नाही. तर या विश्वात आज हे तत्वदर्शी संत हे रामपाल दास आहेत, जिल्हा इसार, हरियाणा. आता कोणी भ्रमात राहू नये. बघा, एक 1000ची नोट आहे, त्यावर लिहिले आहे की मी धारकाला 1000 रुपये देण्याचे वचन देतो. दासावर काही लिहिलं नाहीये. दास बोलू शकतो की मी उपासकाला सर्व सुख आणि पूर्ण कंप्लीट मोक्ष देण्याचे वचन देतो, जर नियमांमध्ये राहाल तर. आता तुम्हाला तत्वज्ञान आणि यथार्थ भक्ती आणि समाधान मिळाले आहे, जे या दासाजवळ आहे. या आणि तुमचे कल्याण करून घ्या. दास डोळे लावून तुमची वाट बघत आहे. तुम्ही भगवंतांची मुले आहात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव ज्ञानदेव अनंत पाटील. आपण कुठून आलात? मी ढेकू खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव यातून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एक विद्यार्थी आहे. 2nd इयर माझं चालू आहे, नूतन मराठा कॉलेज जळगाव. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 17/11/2013 या तारखेला संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही जसं की महाराष्ट्रामध्ये रीतिरिवाजानुसार हरिभक्त पारायणचं कीर्तन चालतात महाराष्ट्रामध्ये जास्त करून, मी ते कीर्तन पण ऐकत होता. आणि स्वाध्याय जो होता पांडुरंग शास्त्री आठवले यांचा स्वाध्याय भरत होता, तर ते स्वाध्यायामध्ये पण मी जात होता. आणि माझं रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र पाठ होतं. त्याच्यानंतर गीतेचा बी मी पाठ करत होता, म्हणजे गीता मी पाठांतर करत होतो. आणि जे आपले धार्मिक ग्रंथच राहतात मी त्यांचं पण वाचन करत होता, जसं की शिबिरांमध्ये जाणं. त्याच्यानंतर अनिरुद्ध बापूंचं बी मी करत होतो. आणि त्याच्यानंतर पिंपळनेर तालुक्यातील संत आपलं बलजीत सिंगजी महाराज आहेत, तर त्यांचे बी सत्संग मी ऐकत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, आपण देवीदेवतांची पूजा करत होतात, आपण स्वाध्याय परिवाराशी निगडीत होतात आणि अशा नाना प्रकारच्या संतांशी आपण परिचित होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग
कसा काय सापडला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक दिवशी अचानक पप्पा संध्याकाळी टी व्ही बघत होते, ते न्यूज चॅनल बघत होते. तर चॅनल चेंज करता करता त्यांच्याकडनं संत रामपालजी महाराजांचा सत्संग लागला. साधना चॅनलवर त्यांचा सत्संग चालू होता आणि संत रामपालजी महाराज गीतेवर सांगत होते आणि ते गीतेवर लाईनवर ओढ ठेवून दाखवत होते. त्यावेळेस पप्पांनी त्यांना काहीतरी त्याच्यात दिसलं की त्यांना काहीतरी वेगळं, हे जे संत आहेत म्हणे संत रामपालजी महाराज, हे काहीतरी वेगळं सांगताय आणि गीतेवर वाचून दाखवत आहे की आजपर्यंत असं मी संत बघितला नाही की ज्यांनी गीतेवर दाखवलं, किंवा हे संत जे आहेत म्हणे ते सद्ग्रंथ ओपन करून दाखवत आहे, त्यात काय लिहिलेलं आहे ते दर्शकांना दाखवता येत, काहीतरी वेगळं आहे. त्यांनी सत्संग ऐकला, सत्संग बघितला, त्याच्यानंतर त्यांचा इंटरेस्ट अजून वाढत गेला. तर ते आम्हाला म्हटले की मला ह्या आश्रमात जायचं आहे, मला ह्या संतांना भेटायचं आहे, की हे ज्ञान काय आहे मला ते जाणून घ्यायचं आहे. तर म्हटलं त्यांनी पण आम्हाला सांगितलं, म्हटलं ठीक आहे तुम्ही जाऊन या, काय बघा तुम्ही आणि सांगा म्हटलं आम्हाला आलं की हे ज्ञान कसं काय आहे, कसं ज्ञान हे सांगताय सांगा म्हटलं आम्हाला. मग ते गेले. तर त्यांनी दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांकडनं. दीक्षा घेऊन ते आले आणि ते आम्हाला म्हटले की मी दुसऱ्या वेळेस आश्रमाला जाईल म्हणे, तर तुम्हाला पण मी घेऊन जाईल आणि तुम्हाला पण संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घ्यायची. मी त्यांना म्हटलं मी दीक्षा घेणार नाही, कारण की हे जे कसं आहे मला आधी सांगा म्हटलं, मला चेक करू द्या, कारण की मी असं डायरेक्टली विश्वास नाही ठेवू शकत, कारण की मी एक स्टुडंट आहे आणि मला प्रत्येक गोष्टीवर बिलीव्ह करणं मला तसं पटत नव्हतं, कारण की मी स्वतः डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकत होतो, त्या गोष्टींवर मी बिलीव्ह करत होतो. मग पप्पांनी ज्ञानगंगा पुस्तक आणलेलं होतं, पुस्तक मी वाचलं, ते समजलं. माझा जो गीतेचा 15वा अध्याय जो होता तो माझा स्वतः पाठांतर होता. त्यात असं म्हटलं की ऊर्ध्वमूलम मदशाखम अश्वस्तम प्राहुरव्ययम छंदासी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. हा अध्याय माझा आधीपासून पाठ होता, पण मला याचा जो अनुवाद होता तो माहीत नव्हता. आणि पप्पांनी मला दाखवलं की हा अध्याय तुझा पाठ आहे. म्हटलं हो माझा पाठ आहे. म्हणे मग त्याचा अर्थ काय? तर मी त्या शॉक झालो. म्हटलं माझा याचा अनुवाद तर माझं काही माहीत नाही म्हटलं. मग त्यावेळेस पप्पांनी मला जे संत रामपालजी महाराजांकडनं जे पुस्तक आणलं होतं ज्ञानगंगा, त्याच्यावर जे संसाररूपी वृक्षाचं जे चित्र दिलेलं आहे उलटं, तर त्याचं मला अनुवादन सांगितलं की हे संसाररूपी वृक्षाचं चित्र आहे म्हणे, हा गीतेचा 15वा अध्यायाचा अनुवाद आहे म्हणे. याला पान कशाला म्हणतात, मूळ कशाला म्हणतात, फळ कशाला म्हणतात, याची विभिन्न जे शाखा जो सांगून दिल तो तत्वदर्शी संत, त्या तत्वदर्शी संताची मी खोज केलेली म्हणे. तर तू पण हे संतांचं ज्ञान ओळख, आणि हे संत रामपालजी नाही आहे म्हणे, तर हे खुद स्वतः कबीर परमात्मा आहे म्हणे. तर ठीक आहे. मग मी त्यांचं ज्ञान समजलं, मी ते पुस्तक वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर मी सत्संग बघितला, त्यावेळेस मला ते लक्षात आलं. अशा प्रकारे मी आणि माझी फॅमिली संत रामपालजी महाराजांशी जुळली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे, जे गीतेचं प्रभुत्व आहे, ते आपण ओळखून घेतलं आणि खऱ्या अर्थाने आपण सद्भक्तीला लागलात. तर या सद्भक्तीमुळे आणि या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, लाभ तर तसे बरेचसे प्राप्त झाले, पण मी तुम्हाला त्यातील ठराविक लाभ सांगतो. पहिला लाभ तर मला असा झाला, माझ्या पप्पांची जी तंबाखूची लत होती ती सुटली. त्याच्यानंतर एक फायदा असा की कितीही तुम्ही म्हणजे मनावर कंट्रोल करून ही नशा सुटत नाही. एक आम्हाला आतापासून लहान वयामध्ये आम्हाला नशाची मी आहारी जाऊ शकत नाही, किंवा संत रामपालजी महाराजांचे आदेश असल्याकारणाने मी ते त्यांचा नियम जे आहेत की नशा वगैरे मी करू शकत नाही. आणि दुसरा मोठा लाभ असा झाला सर मला की एका दिवशी मी संध्याकाळीच्या टायमाला रात्री झोपलो होतो. रात्री झोपल्या असल्याकारणाने आमच्या खेडेगावातील खाटवर मी झोपलेलो होतो. रात्री अचानक माझ्या अंगावर एक असा काळाकुट्ट, हे ज्याला आपण यमदूत म्हणू शकतो, तो यमदूतच होता. यमदूत येऊन अचानक छातीवर बसला आणि त्याने माझी अचानकशी मान दाबल्या असल्याकारणाने, आणि त्यांनी दोघं हात माझे दाबून ठेवले. मी माझ्या मदतीसाठी, मामा माझे बाजूला झोपले होते, तर त्यांना पण मी आवाज देण्याचं मदत मी मागायला गेला, पण माझा आवाजसुद्धा तोंडातून निघत नव्हता. तेव्हा मला अचानक आठवलं की संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगमध्ये सांगतात की तुम्हाला कितीही इमर्जन्सी म्हणजे किती मोठा प्रसंग आला किंवा किती मोठं संकट आलं, तुम्हाला जे सुमिरन मिळालं आहे, तुम्हाला जे प्रथम नाम किंवा दुसरं नाम, जे बी मंत्र तुम्हाला मिळाले असतील त्या मंत्रांची तुम्ही जाप करा. मला तो पॉईंट आठवला आणि मी संत रामपालजी महाराजांकडनं मला प्रथम उपदेश प्राप्त झाला होता. तर मी तो प्रथम मंत्र मी जाप करायला स्टार्ट केलं. जसा मी प्रथम मंत्र स्टार्ट केला सर, तर तो यमदूत असा अचानक त्याचा स्फोट झाला, जसं की तो एकदम जोराचा स्पीडनं उठाला आणि त्याचे जसे तुकडे झाले. आणि दुसरा लाभ माझा असा झाला की मला लहानपणापासून
लघवीचा प्रॉब्लेम होता. मला स्वप्नदोष यायचे. म्हणजे जसं मी आता रात्री झोपलेला आहे आणि त्यातनं मी जसा उठला अंथरुणामधून आणि मी बाहेर गेला, तिथं बाथरूम वगैरे गेली, टॉयलेट वगैरे केली आणि मी जसा आला रिपीट झोपल्यानंतर मी स्वप्नामध्येच मला असं दिसायचं आणि मी अंथरुणामध्येच लघवी करून देत होता. तर मला तेव्हा मी जेव्हा ओला होऊन जायचा तेव्हा मला फील व्हायचं की नाही, मी रिअलमध्ये लघवी केलेली आहे. मला हे स्वप्नदोष म्हणजे मी याचा एवढा आहारी गेला होता, म्हणजे मी सुटतच नव्हतं माझ्याकडनं की हे कसं बंद होईल. मी याच्या पण मला संकट येऊन गेलं होतं की पुढे माझं कसं होईल आणि मी आता जर पुढे आता लहान आहे काही वाटणार नाही, पण पुढे मोठ्या होत झाल्यानंतर कोणाकडे जर राहण्याचा प्रसंग आला तर तेव्हा माझं कसं होईल, मला ही चिंता सतत भिडत होती. त्याच्यानंतर गावाकडं संत रामपालजी महाराजांकडनं मग मी जेव्हा उपदेश घेतला, मी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी जेव्हा गेला तेव्हा संत रामपालजी महाराजांच्या हातात मी चिठ्ठी दिली लिहून की गुरुजी मला असा असा प्रॉब्लेम आहे. संत रामपालजी महाराज माझ्याशी असले. ठीक आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही, संत रामपालजी महाराज हे करतील म्हटलं, दया परमात्मा येते. तर त्या दिवसानंतर माझा जो प्रॉब्लेम होता तो नाहीसा झाला. असे लाभ मला मिळाले सर. जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा संत रामपालजी महाराजांशी आपण नामदीक्षा घेतली तेव्हा जो आपल्याला स्वप्नदोषाचा जो त्रास होता तो त्रास पूर्णपणे बरा झाला. पण मला असं विचारायचं आहे, या गोष्टीला किती दिवस पालटून गेले आणि हा जो आपला त्रास आहे हा साधारणतः किती दिवसानंतर आजपर्यंत उद्भवला गेला नाही? सर, मी 17/11/2013 पासून संत रामपालजी महाराजांकडनं माझी नामदीक्षा झाली. म्हणजे त्यांच्याकडनं मी प्रथम उपदेश घेतला. त्यानंतर मला आजपर्यंत तो माझा प्रॉब्लेम आज आलाच नाही, तो नाहीसा झाला. तेव्हा मला आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आज पण मी तसा काही प्रॉब्लेम मला जाणवत नाही. सर, आपण एक तरुण अवस्थेत आहात आणि आजकालची तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे आणि भक्तीपासून वंचित आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचा भाव नाही की आपण भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे. परंतु त्या विपरीत आपण आज भक्तिविधीत लीन आहात. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहेत किंवा जो आज युवा पिढी आहे त्यांना आपण काय संदेश द्याल? मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही पण बघा, समजा, ज्ञान ऐका आणि सत्यता जी आहे ती काही जाणून घ्या आणि लवकरात लवकर ज्ञान समजून संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा ग्रहण करा आणि मानव जीवन कल्याण करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की सर्व समाजाने, खास करून तरुण पिढीने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अर्जित केलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. तर ह्या अनुषंगाने जर कोणा भक्ताला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, आता महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर ओपन झालेले आहेत. खाली टीव्हीवर पट्टी चालते, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांकडून जोडू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहेत आणि जर एखाद्या साधकाला ती नामदान सुविधाचा लाभ घ्यायचा असेल आणि संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावयाची असेल तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेण्याला काही खर्च येत नाही. मी पण दीक्षा घेतलेली आहे. मी तर 1 रुपया कोणी खर्च केलेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे कोणते पैसे घेतले जात नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.